नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. दीनदुबळ्यांना न्याय मिळेपर्यंत आरक्षण सुविधा कायम ठेवणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात कोट्यवधी रुपयांच्या खरेदी विक्री व्यवहाराच्या नोंदी न ठेवल्याची सखोल चौकशी होणार. संसदेत उमटले अरुणाचल प्रदेशातल्या राजकीय घडामोडींचे पडसाद. डीडीसीएमधल्या घोटाळ्याबाबत अरुण जेटली यांच्यावरचे आरोप भाजपानं फेटाळले. आणि वेतनवाढीच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संप, नेहमीप्रमाणे प्रवाशांचे हाल. आता सविस्तर वृत्त. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीचं औचित्य साधून विधिमंडळात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान या विषयावर चर्चा सुरू झाली. समाजातल्या वंचित वर्गाला न्याय मिळेपर्यंत आरक्षणाचं तत्व स्वीकारावं लागेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत सुरू झालेल्या चर्चेदरम्यान म्हणाले. सामाजिक न्याय हा भाषणातून नाही तर कृतीतून दाखवावा लागतो. या देशाला किंवा राज्याला सहिष्णुता शिकण्याची गरज नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी या चर्चेत 26 जानेवारी या तारखेचं महत्त्व विशद केलं. राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी यांनी वेगळ्या विदर्भाबाबतच्या केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेनेनं विधानसभेत आणे यांच्या विरोधात आणलेला हक्कभंगाचा प्रस्ताव सरकारनं फेटाळून लावला. या प्रकरणी शिवसेनेनं विधानभवन परिसरात घोषणाबाजी केल्यानंतर विदर्भातल्या भाजपा आमदारांनीही घोषणाबाजी करत वेगळा विदर्भ झालाच पाहिजे अशी मागणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात कोट्यवधी रुपयांच्या खरेदी विक्रीच्या नोंदी न झाल्याबद्दल संबंधितांची सखोल चौकशी करून तो अहवाल पुढच्या अधिवेशनात सभागृहात मांडू अशी ग्वाही शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज विधानसभेत दिली असं आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं आहे. विधान परिषदेतही आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान या विषयावर चर्चा सुरू झाली. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकार न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडत असून या समाजाला आरक्षण मिळवून देण्यात येईल अशी ग्वाही मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत दिली. मराठा आरक्षणाअंतर्गत झालेले विद्यार्थ्यांचे प्रवेश अबाधित असून त्यांच्या शैक्षणिक शुल्काबाबतचा निर्णयही लवकरच घेतला जाईल असं तावडे यांनी स्पष्ट केलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून धरणं धरलं. तर एनसीईआरटीच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीनं सांगितल्याचा आरोप करत शिवसेना आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर धरणं आंदोलन केलं. यावेळी शिवसेना आमदारांनी 7वी, 10वी आणि 12वीच्या इतिहासाची पुस्तकं रद्द करण्याची मागणी केली. काँग्रेस आमदारांनी नागपुरातल्या राजभवनात वसंतराव नाईक स्मृती सभागृह व्हावं या मागणीसाठी विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. कणकवली विधानसभा क्षेत्राचे आमदार नितेश राणे यांनी देवगड जामसंडे इथल्या जनतेला शासनाच्या मानकांप्रमाणे तत्काळ पाणीपुरवठा करण्यासाठी, तर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील टोरंट पॉवर कंपनीच्या मनमानी आणि गैरकारभारामुळे त्यांच्याबरोबरचा करार रद्द करण्याच्या मागणीसाठी आमदार लक्ष्मण म्हात्रे यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बेमुदत उपोषण सुरू केलं. अरुणाचल प्रदेशातल्या राजकीय घडामोडींचे पडसाद आजही संसदेत उमटले. लोकसभेत गोंधळातच प्रश्नोत्तराचा तास झाला. पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतीबाबत चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे असं संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं. दुपारच्या भोजनानंतर काम सुरू झाल्यावर अरुणाचल प्रदेशच्या मुद्द्यावर काँग्रेस सदस्यांनी सभात्याग केला. विविध मुद्द्यांवरील गदारोळामुळे राज्यसभेच्या कामकाजात अडथळे येत होते. अरुणाचलच्या मुद्द्यावरून काँग्रेस सदस्यांचा गदारोळ सुरूच राहिल्यानं दुपारी 3 नंतर राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान डीडीसीएमधल्या कथित घोटाळ्याबाबत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांचा राजीनामा आम आदमी पक्षानं मागितला असला तरी जेटली यांची आजवरची प्रतिमा स्वच्छ राजकारणी अशी असल्यानं पक्ष पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी उभा आहे असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज नवी दिल्लीत स्पष्ट केलं. जेटलींवरचे आरोप निराधार, खोडसाळ आणि केवळ राजकारण करण्यासाठी केल्याचं त्या म्हणाल्या. वेतनवाढीच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांकरता राज्य एसटी कर्मचारी संघटना इंटकच्या वतीनं आज राज्यव्यापी संप पुकारण्यात आला. उस्मानाबाद जिल्ह्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
बीड जिल्ह्यातल्या 8ही डेपोमधील 750 कर्मचारी या संपात सहभागी झाले. औरंगाबादमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी जवळपास 40 एसटी गाड्यांच्या टायरमधली हवा काढून टाकली. कोल्हापूरमध्ये शाहूपुरी पोलिसांनी 50हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतलं. त्यानंतर मात्र एसटीची वाहतूक पूर्वपदावर आली. गडचिरोलीतही एसटी कर्मचाऱ्यांनी आज बंद पुकारला. बस आगारात सरकारच्या विरोधात नारेबाजी केली. अहमदनगर, हिंगोली, सातारा, नंदुरबार या जिल्ह्यातही एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे, पर्यटकांचे तसंच विद्यार्थ्यांचे हाल झाले. या संपाचा परिणाम दुर्गम भागात अधिक दिसून आला. ऊसासाठी यंदाच्या गळीत हंगामातली वाजवी आधारभूत किंमत ठरल्याप्रमाणेच साखर कारखान्यांनी द्यावी आणि पहिला हप्ता जाहीर करावा या मागणीसाठी आजही स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कोल्हापूर जिल्ह्यात ऊस तोडण्या बंद ठेवल्या आणि काटाही बंद ठेवण्यास भाग पडलं. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली काढून ऊस तोडणी आणि वाहतूक बंद ठेवण्याचं आवाहन केलं. हातकणंगले तालुक्यातल्या हुपरी इथल्या जवाहर तसंच इचलकरंजीतल्या पंचगंगा आणि वारणानगर इथल्या कारखान्यांच्या परिसरात ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्यांच्या टायरमधील हवा काढून कार्यकर्त्यांनी वाहतूक रोखली. सध्या सुमारे 400पेक्षा अधिक वाहनांमधला 8000 टन ऊस आंदोलनकर्त्यांच्या ताब्यात आहे. अनेक साखर कारखान्यांचं गाळपही बंद पडलं आहे. औद्योगिक प्रगतीत महाराष्ट्राला पूर्वीच्या अव्वल स्थानावर न्यायचं असेल तर उद्योजकांच्या तसंच शासनाच्या मानसिकतेतही बदल होणं आवश्यक असल्याचं मत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष शंतनू भडकमकर यांनी व्यक्त केलं. परभणी इथं आयोजित उद्योजक व्यापाऱ्यांच्या बैठकीत ते आज बोलत होते. मराठवाड्यातील औद्योगिक जगताच्या समस्या जाणून घेण्यासाठी सध्या चेंबरचे सर्व पदाधिकारी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. शेतीची, उद्योगांची पाहणी, उद्योजक व्यापाऱ्यांची चर्चा असं या दौऱ्याचं स्वरूप आहे. या पथकानं परभणीतल्या जलसंवर्धनाची कामं आणि यशस्वी प्रक्रिया उद्योगांना भेटी दिल्या. पथकात चेंबरचे अध्यक्ष शंतनू भडकमकर, उपाध्यक्ष समीर दुधगावकर, संतोष मंडलेचा, मानसिंग पवार यांचा समावेश आहे. चंद्रपूर इथल्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय इथं पेन्शनर्स डे आणि पेन्शनर्स मेळाव्याचं आज आयोजन करण्यात आलं होतं. पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष वामनराव भांदक्कर यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन झालं. ज्याप्रमाणे केंद्र सरकारनं निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतनात वेळोवेळी बदल केले, त्याचा आर्थिक लाभ निवृत्तीवेतनधारकांना दिला, त्याप्रमाणे राज्य सरकारनं देखील लाभ द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवसअखेर 309 अंकांची वाढ होऊन तो 25,804 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 93 अंकांची वाढ होऊन तो 7,844 अंकांवर बंद झाला. अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारल्याचे संकेत देत अमेरिकेच्या फेडरल बँकेनं प्रमुख व्याजदरात केलेली पाव टक्क्यांची वाढ जगभरातल्या बाजारांमध्ये उत्साह निर्माण करणारी ठरली, असं बाजार विश्लेषकांनी सांगितलं. चलन बाजारात रुपयाचं मूल्य आज 23 पैशांनी वधारून ते प्रति डॉलर 66 रुपये 50 पैसे झालं. जागतिक तापमान वाढीला आळा घालण्यासाठी महत्त्वाच्या हवामान कराराचा मसुदा नुकताच पॅरिस इथे झालेल्या पर्यावरण परिषदेत मंजूर झाला. या प्रक्रियेत भारताची भूमिका निर्णायक ठरली. जागतिक तापमान वाढीला आळा घालण्यासाठी पॅरिस इथं झालेल्या पर्यावरण परिषदेत हवामान कराराचा मसुदा संमत करण्यात आला. या करारानुसार कार्बन उत्सर्जन करणाऱ्या विकसनशील देशांना 2020 पर्यंत $100 अब्ज मदतीची तरतूद करण्यात आली आहे. पृथ्वीची तापमान वाढ औद्योगिक क्रांतीच्या काळापेक्षा 2 अंश सेल्सिअसनं कमी असावी, हा या कराराचा मुख्य गाभ आहे. पर्यावरणाच्या दृष्टीनं कायदेशीर चौकट असलेला जागतिक पातळीवरचा गेल्या 20 वर्षातला पहिलाच प्रयत्न आहे. या करारात विकसित देशांनी कार्बन कपातीचा जास्त वाटा उचलावा यासाठी भारत आणि चीन सुरुवातीपासूनच आग्रही होते. कराराच्या अंतिम मसुद्यात भारताची भूमिका अखेर ग्राह्य मानली गेली. भारताच्या या करारातल्या योगदानासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही भारताचं कौतुक केलं. हा करार प्रत्यक्षात यायला अद्याप बराच कालावधी असला तरी यामुळे एका पर्यावरणस्नेही उपक्रमाची रुजुवात झाली, तीही जागतिक पातळीवर, हे महत्त्वाचं.
पर्यावरण कराराच्या मसुद्याविषयी चर्चा करण्यासाठी पर्यावरण कार्यकर्ते संजय जोशी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. हवामान करार अस्तित्वात येण्यामागचा नेमका उद्देश काय होता? सर्वप्रथम मी आपल्याला मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो आणि अभिनंदन देखील करू इच्छितो, कारण हा अतिशय महत्त्वाचा विषय आज चर्चेसाठी आपण घेतला. याचं कारण असं की हवामान बदलांविषयी सर्वसामान्य लोकांच्या मनात आणि एकूणच अतिशय संभ्रमाची स्थिती आहे. म्हणजे हवामान बदल होतोय म्हणजे नक्की काय होतंय आणि त्यातनं काय धोके आहेत वगैरे ह्याच्यावरती अनेक चर्चा होतात, बऱ्याच परिषदा होतात. पण हवामान बदल हा जो एकूण पर्यावरणाचा एक सगळ्यात मोठा फॅक्टर म्हणूया आपण, तर ह्या विषयावरती आंतरराष्ट्रीय परिषदा भरण्यास सुरुवात झाली किंवा विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ह्या विषयावर चर्चा सुरू झाली ती साधारण 1992च्या दरम्यान. नंतर मग अनेक क्योटो प्रोटोकॉल सारखा अत्यंत महत्वाचा करार करण्यात आला आणि त्यानंतर एकूणच हवामानात होणारा बदल आणि हा बदल होण्याचं प्रमुख कारण आहे ते पृथ्वीचं सातत्याने वाढत असलेलं तापमान, पृथ्वीच्या वातावरणाचं. तर हे वाढण्याचं नेमकं कारण काय आहे असं ह्याचा जेव्हा शास्त्रज्ञांनी शोध घेतला तेव्हा असं लक्षात आलं की हरितगृह वायूंचं प्रमाण हे खूप वाढत आहे आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे कार्बन डायऑक्साईड. तर कार्बनचं प्रमाण जेवढं अधिक वाढत आहे तेवढ्या प्रमाणात पृथ्वीचं तापमान देखील वाढत आहे आणि ते एकूणच पर्यावरणाला आणि पर्यावरणातले जे काही सगळे घटक आहेत त्याला हे अतिशय घातक आहे. त्यात अनेक त्याचे दुष्परिणाम दिसायला सुरुवात देखील झालेली आहे आणि जगभरात शास्त्रज्ञांनी देखील हे आता मान्य केलेलं आहे की तापमान वाढ ही निश्चित होते आणि त्याचा अतिशय घातक असा परिणाम हा हवामानावरती होतोय. तर त्या दृष्टीने ह्या परिषदेचं महत्व खूप अधिक आहे. या करारात नेमके कोणते मुद्दे चर्चेले गेले? त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी म्हटल्याप्रमाणे की कार्बन हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे या ग्रीन हाऊस गॅसेसमधला किंवा हरितगृह वायूंमधला. तर ह्या कार्बनचं उत्सर्जन ज्या ज्या कारणांमुळे होत आहे किंवा वाढत आहे तर ते कमी करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात किंवा काय काय त्या संदर्भात करता येईल हा प्रमुख मुद्दा ह्या संपूर्ण परिषदेमध्ये होता. आणि त्याच्यामध्ये असं अजून एक गोष्ट अशी आहे की जे विकसित झालेली राष्ट्र आहेत, अमेरिका आहे किंवा जपान आहे किंवा युरोपमधली जी राष्ट्र आहेत की जे ऑलरेडी प्रगत देश आपण ज्यांना म्हणतो किंवा विकसित देश, तर त्यांच्याकडे वापरण्यात येणारं जे काही तंत्रज्ञान आहे किंवा जे औद्योगिक त्यांच्याकडे जे उद्योग चालतात तर त्यांचं कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण हे खूप अधिक आहे इतर देशांच्या तुलनेमध्ये. तर त्यामुळे एकूण ह्या परिषदेमध्ये एक सूर असा होता की ह्या विकसित देशांनी त्यांचं कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने काय काय पावलं उचललीत किंवा काय उपाययोजना केल्या आहेत हे त्यांनी आधी स्पष्ट करावं. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कुठलाही उद्योग जर चालवायचं तर ऊर्जा ही महत्वाची आणि मग ऊर्जा निर्मितीकरता जी वापरण्यात येणारी साधनं आहेत त्याच्यात कोळसा हा एक त्यातला प्रमुख, ज्याला आपण जीवाश्म इंधन म्हणतो किंवा फॉसिल फ्युएल म्हणतो, तर तो एक प्रमुख स्रोत सगळीकडेच वापरला जातो जगभरामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये. तर ह्याच्यामध्ये एक असा एक सूर ह्या परिषदेमध्ये लागला होता विकसित राष्ट्रांकडनं की जी विकसनशील राष्ट्र आहेत, विशेषतः भारत, चीन आणि इतर जी राष्ट्र, तर त्यांनी त्यांचा कोळशाचा वापर कमी करावा आणि पर्यायी जे ऊर्जा स्रोत आहेत उदाहरणार्थ सौर ऊर्जा असेल किंवा पवन ऊर्जा असेल तर ते वापरण्यावर अधिक भर द्यावा असा एक सर्वसाधारण त्याच्यातनं सूर होता. पण त्यावेळेला मग आपल्या भारताच्या बाजूने म्हणा किंवा ह्या सगळ्या राष्ट्रांनी एक अशी ठाम भूमिका घेतली की जोपर्यंत म्हणजे आमचा विकसनशील देश म्हणून आपण मान्यता मिळालेली आहे, तर विकास जर करायचा असेल तर आम्हाला ऊर्जा वापरणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये कोळसा हा एकमेव म्हणजे एक प्रमुख ऊर्जेचा स्रोत आमच्याकडे उपलब्ध आहे आणि तो आम्हाला वापरण्याशिवाय पर्याय नाही. आता इतर जे अनेक पर्याय त्याच्यामध्ये आहेत ज्याला अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणतात, म्हणजे मी मगाशी उल्लेख केला की सौर ऊर्जा आहे किंवा पवन ऊर्जा आहे किंवा आता आण्विक ऊर्जा, त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे, वादविवाद चालू आहेत, ते करायला पाहिजे की नाही पाहिजे तो वेगळा विषय आहे. पण हे ऊर्जा स्रोत जर वापरायचे असतील तर त्याला लागणारी जी यंत्रणा आहे सगळी किंवा जे तंत्रज्ञान आहे ते अतिशय खर्चिक आहे आणि भारताची आत्ताची आर्थिक परिस्थिती बघता तुलनेने विकसित राष्ट्रांच्या तुलनेने ते संपूर्णपणे आपल्याला तसं आणणं शक्य नाही आत्ताच्या परिस्थितीमध्ये.
मग त्याच्यामध्ये असं जेव्हा क्योटो प्रोटोकॉल करण्यात आला 1997 साली, तर त्यावेळेला त्या करारामध्ये तो 2005 पासून त्याची अंमलबजावणी करणं अपेक्षित होतं आणि 2012 पर्यंत त्या कराराचं जे काही त्याच्यात जे काही हे मांडलं होतं ते त्याची पूर्णपणे अंमलबजावणी करून कार्बनचं उत्सर्जन त्या प्रमाणात कमी करणं हे त्या राष्ट्रांना बंधनकारक होतं, पण ते दुर्दैवाने झालेलं नाही. त्याचबरोबर तेव्हा असं ठरलं होतं की $100 अब्ज एवढा निधी विकसित राष्ट्र विकसनशील राष्ट्रांना किंवा अप्रगत राष्ट्रांना उपलब्ध करून देतील. पण त्यावरही अजूनपर्यंत म्हणजे तो कागदावरच राहिला आणि त्यातला निधी अजूनपर्यंत विकसित राष्ट्रांकडे पोहोचलेला नाही. हा एक त्यातला एक महत्वाचा मुद्दा ह्या लोकांनी उचलून धरला. तोच मुद्दा आताही उचलून धरला. होय, आताही तोच मुद्दा, त्याच मुद्द्यावरती त्यांचं हे झालं शेवटी की आम्हाला तुम्ही निधी उपलब्ध करून द्या आणि त्यासाठी मग त्यांनी 2020 हे लक्ष ठेवलेलं आहे. ह्या कराराचा एक महत्वाचा एक भाग असं म्हणता येईल की 2020 सालापर्यंत विकसित देशांनी कार्बनचं उत्सर्जन कमी करण्यासाठी काय काय उपाययोजना त्यांनी केल्या आहेत त्याची माहिती वेळोवेळी त्यांनी प्रसिद्ध करावी आणि त्याचबरोबर आवश्यक तो निधी ह्या विकसनशील राष्ट्रांना उपलब्ध करून द्यावा. आता त्याच्यामध्ये चीनची भूमिका थोडीशी वेगळी आहे. म्हणजे चीनचं जरी म्हणणं असेल की आम्ही विकसनशील राष्ट्र आहोत आणि आमच्याकडे म्हणजे त्याच्यात बरेच इतर मुद्दे आहेत, त्याकडे मी जास्त वळत नाही, पण आजच्या घडीला उपलब्ध आकडेवारीनुसार चीन हा जास्तीत जास्त कार्बन उत्सर्जन करणारा देश म्हणून आता गणला जातो. संपूर्ण जगातलं कार्बनचं उत्सर्जनाचं जे एकूण प्रमाण आहे त्याच्या 28% कार्बन हा एकट्या चीनमध्ये उत्सर्जन केलं जात आहे. याचं कारण असं की चीनमध्ये उत्पादन प्रक्रिया प्रचंड प्रमाणात वाढली आहे. गेल्या म्हणजे जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार करार झाले, आंतरराष्ट्रीय पातळीवर जागतिक व्यापार संघटनेची निर्मिती झाली, तेव्हापासून एकूणच उत्पादन क्षमता चीननी प्रचंड वाढवली. कारण त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला इथे मार्केट चांगलं उपलब्ध आहे भारतामध्ये आणि त्यामुळे आता उत्पादन जर वाढवायचं तर तिथे ऊर्जा लागणारच, आवश्यकच आहे. तेवढे कारखाने, तेवढी ऊर्जा. आणि चीनमध्ये ऊर्जेचा सगळ्यात मोठा स्रोत म्हणजे कोळसा. आणि आता अगदी अलीकडच्याच म्हणजे गेल्या महिन्यातलीच घटना आहे की पेपरला मोठी बातमी होती की चीनमध्ये बीजिंग शहरामध्ये त्यांना रेड अलर्ट जारी करावं लागलं. याचं कारण असं की प्रदूषकांचं प्रमाण, हवेतलं धुलीकण आणि कार्बनचं कण याचं प्रमाण इतकं प्रचंड वाढलं की अक्षरशः म्हणजे त्यांना शाळा, कॉलेजेस, गव्हर्नमेंट ऑफिसेस बंद ठेवावी लागली. इतकं प्रचंड प्रदूषण तिथे होत आहे. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा ह्याच्यात असा आहे की ह्या प्रदूषणाचं थेट परिणाम तिबेट सारख्या प्रदेशावर होत आहे. चीनमध्ये तयार होणारे कोळशाचे कण, कार्बनचे कण हे तिबेटच्या पठारावर येऊन तिथे स्थिरावतात त्या बर्फावर आणि त्या तिबेटच्या पठारावरचा बर्फ हा हळूहळू कमी व्हायला लागला ह्या कारणामुळे. कारण तापमान वाढीचा परिणाम आहेच. आणि त्यामुळे चीनची भूमिका जी येते ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तिला म्हणजे माझ्या दृष्टीने तरी फार म्हणजे त्यांची काहीतरी वेगळी खेळी खेळतात की काय असं असू शकतं म्हणजे एकूण ह्या पार्श्वभूमीवर. आता तुम्ही प्रदूषणाचं जे म्हणालात, आपली मला वाटतं त्या दिशेने वाटचाल चालूच आहे. निश्चितपणे. कारण आता तो एक खूप महत्वाचा भाग आहे. कारण एकूणच आपण ज्या तऱ्हेने ऊर्जेचा वापर करतोय म्हणजे जीवाश्म इंधनाचा ज्या वेगाने वापर होतोय किंवा ज्या त्यातनं होणारं प्रदूषण हे खूप मोठ्या प्रमाणात विशेषतः शहरी भागामध्ये. कारण आपण बघतो की अलीकडच्या काळामध्ये शहरीकरणाचा वेग देखील खूप झपाट्याने वाढतोय आणि एकूणच आपली जीवनशैली म्हणा किंवा विकासाच्या नावाखाली जे काही जो काही विकास होतोय, रस्ते बांधणी असतील, फ्लायओव्हर्स असतील किंवा अनेक मजली इमारतींचे बांधकाम असतील, त्या सगळ्याच्या मध्ये पर्यावरण शाश्वत विकासाचा कुठे विचार दुर्दैवाने होत नाहीये. या परिषदेमध्ये भारताची भूमिका नेमकी काय होती? भारताची भूमिका ह्याच्यात खूप महत्वाची ठरली अशा करता की जेव्हा परिषदेला सुरुवात झाली, उद्घाटनाच्या वेळेस आपले पंतप्रधान त्यांचं भाषण अतिशय प्रभावी झालं, सगळे खूप तिथे इम्प्रेस झाले. आणि नंतरच्या काळात जेव्हा प्रत्यक्ष चर्चेला सुरुवात झाली तेव्हा विकसित राष्ट्रांचे जे प्रतिनिधी होते त्यांनी भारतावर आणि इतर विकसनशील राष्ट्रांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला की तुम्ही तुमचं कोळशाचं प्रमाण कमी करा, जीवाश्म इंधन कमी करा, त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं ते तुम्ही ठरवा, तर मग आम्ही तुम्हाला पुढच्या हे करू म्हणजे ज्या काही संधी तुम्हाला हव्या आहेत किंवा जी काही तुम्हाला मदत हवी आहे ती आम्ही उपलब्ध करून देऊ शकू.
पण मग त्यावेळेला आपल्या पर्यावरण मंत्र्यांनी प्रकाश जावडेकरांनी अतिशय ठाम भूमिका घेतली आणि त्यांनी असं प्रतिपादन केलं की आम्हाला सध्या तरी म्हणजे आम्ही जी काही डेडलाईन ठरली आहे 2020ची तिथपर्यंत आम्हाला कोळशाचा वापर करणं अपरिहार्य आहे. इतर ऊर्जा स्रोतांवरती आमचं बऱ्यापैकी आम्ही प्रगती केलेली आहे आणि ते खरं आहे. म्हणजे भारताने देखील आता सौर ऊर्जा आणि ह्याच्यावरती बऱ्याच मोठ्या प्रमाणात मोठा पल्ला गाठलेला आहे. पण पूर्णपणे त्याच्यावरती अवलंबून राहण्याच्या दृष्टीने किंवा इतर राष्ट्रांची जर स्पर्धा करायची आता अमेरिका काय किंवा जर्मनी युरोपमधले अनेक राष्ट्रांमध्ये या पारंपरिक ऊर्जेचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय. तर तिथपर्यंत पोहोचायला आपल्याला अजून थोडा वेळ लागणार आहे आणि त्याला तेवढी आर्थिक क्षमता पण आपली अजून तितकी नाही झालेली. तापमान वाढ बदलीचे म्हणजे जो बदल होतोय, तापमान वाढ होते, ते खरंच त्याचे आपण अनुभव घेतो आहेत. अनेक प्रकारच्या घटना घडत आहेत. तर याबाबतचा विचार एक सुरू झाला आहे. नक्कीच चांगली गोष्ट आहे. या निमित्ताने चर्चा करण्यासाठी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. सध्या सामाजिक प्रसारमाध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ होत आहे. म्हणून या माध्यमांचा योग्य वापर कसा करावा याबाबत शालेय स्तरापासून जागृती होणं आवश्यक आहे, असं मत मुंबईचे पोलीस आयुक्त जावेद अहमद यांनी आज मुंबईत व्यक्त केलं. वर्ल्ड ट्रेड सेंटर इथं आयोजित करण्यात आलेल्या सायबर सुरक्षा या विषयावरच्या परिसंवादात ते बोलत होते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या बदलत्या स्वरूपामुळे गुन्ह्यांचं स्वरूपही बदललं असून त्यातूनच दहशतवादाचा उदय झाला आहे. म्हणून सायबर गुन्ह्यांबाबत समाजात जागृती निर्माण करणं अत्यावश्यक असल्याचं ते म्हणाले. महिला बचत गट आणि स्वयंसहाय्यता बचत गट यांना मार्गदर्शन करण्यासाठी नाबार्ड जिल्हा विकास यंत्रणेच्या वतीनं वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव इथं वित्तीय साक्षरता या मार्गदर्शन कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आलं होतं. बचत कशी करायची, बचतीचे फायदे, जनधन योजना, वित्तीय योजना तसंच दुग्ध योजनेसह नाबार्डच्या विविध योजनांची सविस्तर माहिती नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक विजय खंडरे यांनी दिली. स्टेट बँकेचे व्यवहार कसे करायचे यासंदर्भातली माहिती स्टेट बँकेचे सहाय्यक अधिकारी योगेश निलखन यांनी दिली. या कार्यक्रमामध्ये कवरदरी, सुकांडा, किन्हीराजा इथले महिला बचत गट तसंच स्वयंसहाय्यता गट सहभागी झाले होते. पुण्यात आज 5व्या सम्यक साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला महानगरपालिकेपासून फुले वाड्यापर्यंत संविधान दिंडी काढण्यात आली. महापौर दत्ता धनकवडे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. उद्यापासून सुरू होणारं हे संमेलन 21 तारखेपर्यंत चालेल. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट या संमेलनाचं उद्घाटन करतील. या संमेलनात विविध विषयांवर 5 परिसंवाद होणार असून 2 कवी संमेलनांचं आयोजन करण्यात आलं आहे. शेतीच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या माती परीक्षणासाठीच्या प्रयोगशाळेचं उद्घाटन आरसीएफचे विपणन अधिकारी अशोक घसघसे यांच्या हस्ते आज लातूरातल्या औसा तालुक्यामधल्या लोदगा इथं करण्यात आलं. शेती वाचवण्यासाठी जमिनीचा पोत सुधारणं आवश्यक आहे, म्हणूनच फिनिक्स फाउंडेशनच्या वतीनं ही प्रयोगशाळा उभारण्यात आल्याचं फाउंडेशनचे अध्यक्ष आणि माजी आमदार पाशा पटेल यांनी यावेळी सांगितलं. ग्रामदूत शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन मातीचे नमुने घेऊन येतील. या नमुन्यांचं परीक्षण केल्यानंतर ही प्रयोगशाळा त्याबाबत अहवाल सादर करेल, असं त्यांनी सांगितलं. जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीनं महाराष्ट्र महिला उद्योजकता विकास कार्यक्रमाचं वाशिम इथं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाअंतर्गत महिलांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणामुळे महिलांमधील आत्मविश्वास वाढून त्यांना स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याची संधी निर्माण होणार आहे. यात विविध प्रकारच्या तांत्रिक प्रशिक्षणाबरोबर उद्योजकता, व्यक्तिमत्व विकास, उद्योग उभारणी, व्यवस्थापन आणि बाजार पाहणी याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून त्या आधारे जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उद्योग उभारणीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सलाम मुंबई फाउंडेशन आणि राज्याच्या प्राथमिक माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीनं आज मुंबईत तंबाखू मुक्त शाळा या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक यांचा सहभाग असलेल्या या चर्चासत्रात तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहण्यासाठी जनजागृती करण्याविषयी माहिती देण्यात आली. तंबाखूजन्य पदार्थांचा माणसाच्या स्वास्थ्यावर, कुटुंबावर आणि पर्यायानं समाजावर कशाप्रकारे परिणाम होतो याबाबत उपस्थितांचं प्रबोधन करण्यात आलं. सामाजिक न्याय विभागातर्फे दरवर्षी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन आयोजित करण्यात येतं. त्यानिमित्त एक आठवडा विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून हे चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं.
ग्रामीण विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षांबाबत असलेला दृष्टिकोन बदलावा तसंच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे वळवण्याकरता वाशिम जिल्हा प्रशासनाच्या वतीनं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचं आज आयोजन करण्यात आलं होतं. स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ पंकज शुक्ला यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीबरोबरच इतर परीक्षांबाबतची सखोल माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली. जोपर्यंत ग्रामीण विद्यार्थी प्रशासकीय सेवेत येत नाहीत तोपर्यंत ग्रामीण भागाचा कायापालट होणार नाही असं मत शुक्ला यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतेवेळी व्यक्त केलं. धुळे एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी वर्षानिमित्त 35व्या राज्यस्तरीय मिनी आणि सब ज्युनियर मलखांब अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. धुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या हस्ते आज या स्पर्धेचं उद्घाटन झालं. रोलेला मलखांब, दोरीचा मलखांब, टांगता मलखांब या प्रकारात ही स्पर्धा होणार असून राज्यभरातले 24 संघ यात सहभागी झाले आहेत. उद्या या स्पर्धेचा समारोप होणार आहे. हवामान. कोकणातल्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. येत्या 36 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता तसंच संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 31, किमान 16. नागपूर 31 आणि 17. पुणे 32 आणि 17. औरंगाबाद 32 आणि 19. नाशिक 31 आणि 12. कोल्हापूर 32 आणि 19. रत्नागिरी 32 आणि 20. सोलापूर 35 आणि 19. अमरावती 31 आणि 18. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दीनदुबळ्यांना न्याय मिळेपर्यंत आरक्षण सुविधा कायम ठेवणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात कोट्यवधी रुपयांच्या खरेदी विक्री व्यवहाराच्या नोंदी न ठेवल्याची सखोल चौकशी होणार. संसदेत उमटले अरुणाचल प्रदेशातल्या राजकीय घडामोडींचे पडसाद. डीडीसीएमधल्या घोटाळ्याबाबत अरुण जेटली यांच्यावरचे आरोप भाजपानं फेटाळले. आणि वेतनवाढीच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संप, नेहमीप्रमाणे प्रवाशांचे हाल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.